पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम थेसलोनिकाकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2 मराठी. थेसलोनिकाकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2. थेसलोनिकाकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2. आपल्या मिशनरी कामाचे पौल समर्थन करतो. आपल्या मिशनरी कामाचे पौल समर्थन करतो. बंधुजन हो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हा स्वतःला माहीत आहेच. पूर्वी फिलिप्पीत आम्ही दुःख भोगून व दांडगाई सोसून, तुम्हास माहीत आहे, मोठ्या कष्टात असता परमेश्वराची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या परमेश्वराकडून आम्हास मिळाले. आमचा उपदेश भ्रांती अगर अमंगळपणा यापासून उत्पन्न झालेला नसून कपटाचा नव्हता, तर सुवार्ता सांगण्याचे काम आम्हास सोपून देणे परमेश्वराला पसंत वाटल्यावरून आम्ही ती सांगतो. आम्ही मनुष्यास खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा परमेश्वर हा खुश होईल असे बोलतो. आम्ही आर्जवाचे भाषण करीताना कधी आढळलो नाही हे तुम्हास माहीत आहे. तसेच लोभाने कपटवेश धारण केलेले असे आम्ही कधी आढळलो नाही. परमेश्वर साक्षी आहे. आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते, तरी मनुष्यापासून म्हणजे तुम्हापासून किंवा दुसऱ्यापासून गौरव मिळवण्याची खटपट करताना आम्ही आढळलो नाही. तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्ती होतो. आम्हास तुमचा कळवळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला परमेश्वराच्या सुवार्तेचे केवळ दान देण्यात नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रेमामुळे तुम्हाकरता आपला जीवही देण्यास राजी होतो. बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हास आहे. तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस धंदा करून तुम्हास परमेश्वराच्या सुवार्तेची घोषणा केली. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, धार्मिकतेने व निर्दोषतेने कसे होतो याविषयी तुम्ही साक्षी आहात व परमेश्वरही आहे. तुम्हास ठाऊकच आहे की जसा बाप आपल्या मुलास, तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकास बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की जो परमेश्वर आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे, त्याला योग्य असे तुम्ही वागावे. छळ आम्हीही परमेश्वराचे निरंतर उपकार स्मरण यामुळे करतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले परमेश्वर वचन स्वीकारले, ते मनुष्यांचे म्हणून नव्हे, तर परमेश्वराचे असे स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे. ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे. बंधूंनो, यहुद्यातील परमेश्वराच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूमध्ये आहेत, त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झाले आहात. म्हणजे त्यांनी यहुद्यांच्या हातून जी दुःखे सोशिली, तीच तुम्हीही आपल्या देशबांधवाच्या हातून सोशिली. त्या यहुद्यांनी प्रभू येशूला व संदेष्टालाही जीवे मारले आणि आम्हास छळ करून बाहेर घालविले. परमेश्वराचे जे प्रिय ते न करिता ते सर्व मनुष्यांचे विरोधी झाले आहेत. विदेशी लोकांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर बोलण्याची ते आम्हास मनाई करतात. हे यासाठी की त्यांनी आपल्या पापाचे माप सर्वदा भरीत राहावे. त्यावरील क्रोधांची सीमा झाली आहे. पौलाचे आपल्या वाचकांकडे लक्ष. बंधुजन हो, आम्ही हृदयाने नव्हे, तर देहदृष्ट्या तुम्हापासून थोडका वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहावयास आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला. या उत्कंठेमुळे आम्ही तुम्हाकडे येण्याचा बेत केला. मी पौलाने एकदा नाही तर 2दा केला, परंतु सैतानाने आम्हास अडविले. आमची आशा, आमचा आनंद, आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू याच्या आगमन समयी त्याच्यासमोर तुम्हीच आहात, कारण तुम्ही आमचे गौरव
व आमचा आनंद आहात.